मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावरती आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला। सांगली येथील सारडा प्राथमिक कन्याशाळेच्या विद्यार्थिनीचा कृष्णामाईशी अनोखा संवाद। सांगली येथील श्री राजाराम रंगलाल सारडा प्राथमिक कन्याशाळा सांगली येथील इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासक्रमाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत कृष्णा नदीचा काठ गाठला। मराठीच्या पुस्तकातील बोलणारी नदी हा पाठ अधिक प्रभावीपणे समजावा या उद्देशाने शिक्षकांनी हा अभिनव उपक्रमाचं आयोजन केलं होतं। शिक्षकांच्या लक्षात आले की पाठातील केवळ कथानक आणि आशय सांगण्याऐवजी थेट नदीची भेट घडवून आणल्यास हा विषय मुलींच्या कायम स्मरणात राहील। त्यानुसार विद्यार्थिनींनी वह्या, पेन आणि चित्रकलेचे साहित्य घेऊन शाळेजवळच्या माई घाटावर नदी किनारी हजेरी लावली। घाटावर पोहोचल्यावर विद्यार्थिनींना ऐस पैस बसण्यासाठी आणि निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी पुरेशी जागा मिळाली। त्यांनी नदीपात्राचे आणि सभोवतालच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण केलं। नदी, नदीचे पाणी, त्यातील मासे, बदके, बगळे, पाण्यात पोहणारे लोक, त्यांचे आवाज, नदीचा काठ, काठावरील गवत, झाडी झुडपे, शेतीत राबणारा शेतकरी, त्याचे बैल, तांबूस माती, नदीवरील पूल आणि पुलावरील वाहने अशा अनेक गोष्टींची नोंद त्यांनी आपापल्या वह्यांमध्ये केली। नदी स्वच्छ आहे की नाही याचीही नोंद मुलींनी घेतली। या निरीक्षणानंतर विद्यार्थिनींनी नदीचे चित्र रेखाटण्यास सुरुवात केली। प्रत्येक जणींचं चित्र तिच्या निरीक्षणानुसार वेगळं होतं। काही चित्रांमध्ये नदीसोबत झाडे होती, तर काहींनी नदीवरील सुंदर पूल चितारला होता। कोणी नदीत पोहणाऱ्या लोकांना रेखाटले, तर काहींनी नदीतील मासे आणि बदकांना प्राधान्य दिलं। नदी किनारी एक प्रकारे चित्रमय फोटो साकारला जात होता, जो मुलींच्या मनातील भावविश्व दर्शवत होता। यातून मुलींनी नदीशी संवाद साधला आणि निसर्गाशी एकरूप झाल्याचा अनुभव घेतला। शाळेतील पाठ आणि प्रत्यक्ष नदी यांची सांगड घालण्याचे काम या भेटीतून यशस्वीपणे झाले। या उपक्रमासाठी वुमेन्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या संचालकांचे सहाय्य लाभले, तर शाळेचे मुख्याध्यापक मधुरा मुकुंद काळे यांचे मार्गदर्शन मिळाले। या वर्गाचे वर्गशिक्षक सुशांत निकम, मिथिला कुंभार, वनिता वनखंडे यांनी या संपूर्ण उपक्रमाचं उत्तम नियोजन केले।